नमस्कार मित्रांनो, मराठी स्विंग ट्रेडिंग या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण वीकली रेंज ब्रेकआउट स्टॉक घेऊन आलो आहे. ते स्टॉक तुम्ही पुढच्या वीकमध्ये म्हणजे 25 नोव्हेंबर सोमवारी तुम्ही ते ट्रेड करू शकता त्याच्यात, की ते येणाऱ्या 8 ते 15 दिवसासाठी तुम्ही ट्रेड करू शकताय. आज 2 ट्रेड आपण सिलेक्ट केले. ते वेळ न घालवता आपण चालू करूया पहिल्यांदा. पहिला जो ट्रेड मी सिलेक्ट केला आहे स्टॉक, तो जॅक्सन पाल फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आहे. तो एक वीकली रेंज ब्रेकआउट आहे. त्यामुळं आपण त्याला सिलेक्ट केलेला आहे. पण तो चेक करूया पहिल्यांदा कसा आहे स्टॉक. तर पहिल्यांदा वीकली टाईम फ्रेमला बघूया आपण कसा आहे. जर तुम्ही बघितलं तर स्टॉक हे का ब्रेकडाऊन दिल्यानंतर एक बरेच महिने ना साईडवेजमध्ये आहे स्टॉक, पूर्ण कंप्लीट साईडवेजमध्ये आहे. ऑलमोस्ट 2022 पासून बघितलं ना एकाच रेंज म्हणजे थोडा वर खाली होतोय. आणि काय झालं आहे की इथं 2024मध्ये ऑक्टोंबरला एंडिंगला आय थिंक मला वाटतंय. तर ऑक्टोबर एंडिंगला 24च्या एक त्याने ब्रेकआउट दिलं व्हॉल्यूम बरोबर. स्ट्रॉंग व्हॉल्यूम आलेला आहे इथं. जर खाली बघितलं तुम्ही इथं, तर एक स्ट्रॉंग व्हॉल्यूम पण आला आहे. ऑक्टोबरला ब्रेकआउट दिल्यानंतर ना परत ना 2-3 आठवडं म्हणजेच पूर्ण नोव्हेंबर पूर्ण ना तो साईडवेजमध्ये, आणि साईडवेजमध्ये असताना त्या वीकमध्ये त्याने एक ब्रेकआउट दिलेला आहे आता. त्यामुळं आपण याच्यात येणाऱ्या नेक्स्ट वीकमध्ये आपण ट्रेड करणार आहे. तर ब्रेकआउट दिला असताना त्याच्यात व्हॉल्यूम पण वाढला आहे बघा. इथं व्हॉल्यूममध्ये पण चांगला गेन आहे. त्यासाठी आपण हाच स्टॉक पिक केलेला आहे. तर जर डेली टाईम फ्रेमला बघितलं ना, पूर्ण बघा दिसतो इथं. ऑक्टोबरच्या एंडिंगला बरोबर नोव्हेंबरच्या स्टार्टिंगपासून ते एंड पाहतो लास्टच्या वीकपर्यंत साईडवेजमध्ये, आणि फ्रायडेला ह्या स्टॉकनं 22 नंबरला एक चांगली स्ट्रॉंग कॅन्डल दिलेले आहे, ब्रेकआउट त्या रेंजच्या बाहेर दिलेले आहे. आणि व्हॉल्यूम पण इथं वाढलेला दिसतोय तुम्हाला. त्यासाठी आपण हा सिलेक्ट केलेला आहे स्टॉक, जॅक्सन पाल फार्मास्युटिकल. तर आता काय करायचं आहे की सोमवारी म्हणजेच 25 ब्रेक करत असेल हे लेवल 755चे, तर त्याच्यात तुम्हाला एंट्री घ्यायची आहे. आणि जो तुमचा एस एल असणार आहे तो हा असणार आहे. किती येतोय? 567. 567 हा तुमचा एस एल असणार आहे. आणि जो टार्गेट असणार पहिलं तुमचा 800 तरी असणार आहे. 800 रुपयाचं फर्स्ट टार्गेट. त्यासाठी हा स्टॉक आपण पिक केलेला आहे. आणि त्याचबरोबर ह्या स्टॉकचं फंडामेंटल पण मी चेक केलं, तर फंडामेंटल पण मस्त आहे. त्याचे रिझल्ट चांगलेले आहेत सप्टेंबरचे. तर दुसरा स्टॉक आपण बघूया. तर दुसरा मी स्टॉक निवडला आहे तो म्हणजे पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज. तर याला पण पहिल्यांदा आपण वीकली टाईम फ्रेमवर ॲनालिसिस करूया. ह्याचं पण सेम तसं आहे. जुलैपासून 22 जुलैच्या वीकमध्ये ह्यानं ब्रेकआउट दिलेला आहे इथं पाठीमागचा. ब्रेकआउट दिल्यानंतर परत एकदा तो पुन्हा साईडवेज नोव्हेंबरच्या एंडिंगला हा यानं वीकली ब्रेकआउट दिलेला आहे. आणि त्याच्याबरोबर इथं व्हॉल्यूम पण चांगला गेन झालेला दिसतोय बघा इथं. त्यासाठी हा स्टॉक आपण सिलेक्ट केलेला आहे. आणि त्याने रेंज ब्रेकआउट मस्तपैकी एक कॉन्सोलिडेशन नंतर ब्रेकआउट दिलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यात चांगली मुवमेंट भेटण्याचा चान्स आहे आपणाला. तर बघूया आपण पहिल्यांदा त्याचं डेली टाईम फ्रेमला आपण ॲनालिसिस करूया. बघा डेली टाईम फ्रेमला पण बघा तुम्ही कसा स्टॉक पूर्ण ऑलमोस्ट हा 23 जुलैपासून ते 19 नोव्हेंबर पासून पूर्ण साईडवेज आहे बघा. तर आता काय करायचं आहे आपल्याला, ज्यावेळी म्हणजेच ही लेवल ब्रेक करेल, ज्यावेळी 1195 म्हणजे 1195 ज्यावेळी ब्रेक करेल त्यावेळी तुम्हाला ह्याच्यात एंट्री मारायची आहे. इथं बाईंग होणार तुमचा जो एस एल जाणार आहे तो या कॅन्डलचा म्हणजे 21 नंबरचा तुमचा एस एल आहे, म्हणजे 1093 रुपयाचा. आणि जो तुमचं टार्गेट राहणार आहे त्या टार्गेट आहे पहिलं 1300चं. इथं एस एल आहे तुमचा इथं राहणार आहे. आणि त्याच्याबरोबर बघितलं तर ह्याच्यात व्हॉल्यूम पण थोडा वाढलेला आहे. तर तुम्ही हे 2 स्टॉक वॉचलिस्टला लावा आणि सोमवारी दिलेल्या लेवल्सनुसार तुम्ही ट्रेड करू शकताय. आणि त्याचबरोबर तुमचा ना ॲनालिसिस पण महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला 2 स्टॉक कसे वाटले ते कमेंटमध्ये मला सांगा. थँक्यू सो मच.